Hello everyone. Today we are going to learn 2.4 Have you earn your tomorrow brainstorming activity. ह्याच्या अगोदर आपण ही पोएम ची लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहिला असेलच. त्याच आधारावर ही एक्सरसाइज आहे ते आज आपण सॉल्व करणार आहोत. तर लेट अस स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ शी ऑर ही स्पेंड द होल डे दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर. आपल्या मित्रासोबत डिस्कस करून तुम्हाला लिहायचं आहे की त्याने एक पूर्ण दिवस जो घालवला त्याचा फायदा इतरांना कसा झाला. ओके, इतरांना कसा झाला फायदा. तर आन्सर आहे बघा, आपण वागल्यामुळे कसा कसा तो इतरांना फायदा होतो. फर्स्ट तो बोलला असेल की ही विजिटेड ओल्ड एज होम सर्व देम है ना, वृद्धाश्रमामध्ये त्याने भेट दिली आणि तिथे त्याने सेवा दिली, त्याच्यामुळे तिथल्या लोकांना त्याचा भरपूर फायदा झाला. किंवा ही प्लेड विथ चिल्ड्रन मेड देम एन्जॉय. ओके, त्याने छोटे छोटे मुलं जे त्रासदायक असतात, उद्धट असतात, ते कंट्रोल करायला देखील अवघड असतं, त्या मुलांना त्याने एंगेज ठेवलं. ओके, त्यांच्यासोबत खेळला, त्यांना मुलांना फायदा झाला, त्यांना खेळायला मिळालंच, त्यांच्या पॅरेंटला पण थोडी शांती मिळाली असेल. ओके, त्याचा फायदा त्यांना झाला. किंवा हेल्प द पुअर बाय गिविंग क्लोथ्स. ओके, आता आपण एक त्याला गरीब मुलं भेटले असेल किंवा त्यांना त्यांनी कपडे देऊन त्यांनी मदत केली असेल, पण त्या कपडे घेणाऱ्यांचा फायदा झाला. म्हणजे ह्याचा अर्थ आपण जो दिवस साजरा केला, दिवस घालवला, त्याचा इतरांना कसा कसा फायदा झाला, त्या 3 गोष्टी इथे आपल्या मनाचे लिहायच्या आहेत. सेकंड क्वेश्चन आहे वाज इट वेल ऑर सोली स्पेंट. ही एक लाईन आहे पोएममधली. एक्सप्लेन द मिनिंग अँड गिव्ह इलिस्ट्रेशन. याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. सोरली स्पेंट याचा अर्थ अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे पॉईंट एक्सप्लेन करताना. याचा अर्थ आहे की वेस्टेड. ओके, व्यर्थ जाणे आहे ना. आपला दिवस, हा पोएम म्हणतो द डे इट वॉज वेल. आपण जो दिवस साजरा केला किंवा घालवला तो चांगला गेला का वेस्ट गेला है ना, ते सांगायचं आहे. ह्याचं मिनिंग काय. तर बघा, द पोएट मीन टू से विथ धिस लाईन दॅट यू स्पेंड ईच डे वेल ऑर वेस्टेड इट. पोएट विचारतो प्रत्येक लाईनमध्ये की तुम्ही जे दिवस घालवतात तो चांगला गेला का निरर्थक गेला किंवा वेस्ट गेला. वी ऑल आर बिझी विथ आवर डेली रुटीन इन आवर डेली जॉब्स ऑर हार्ड वर्क. आपण सगळे आपल्या नोकऱ्यामध्ये, डेली रुटीनमध्ये बिझी असतो. द पोएट आस्क अस टू डू समथिंग गुड फॉर अदर एक्सेप्ट द डेली वर्क. ह्या डेली कामाव्यतिरिक्त आपण इतर काहीतरी काम केलं पाहिजे इतरांसाठी. ऑफरिंग हेल्पिंग हँड, स्पीकिंग काइंडली ऑर अनसेल्फिश हेल्प. ह्यापैकी कोणतं तरी एक काम आपण केलं पाहिजे. एखाद्याला मदत करणे किंवा एखाद्याला चांगलं बोलणे किंवा निस्वार्थपणे मदत करणे. किंवा हे जर नाही आपल्याच्याने शक्य झालं, ऑर ॲट लास्ट एन्करेज द पर्सन हू लॉस्ट हिज होप. एखादा माणूस असेल, निराश असेल, ओके, डिस्करेज झाला असेल, त्याला तुम्ही काय करायला पाहिजे की त्याला एन्करेज करायला पाहिजे. ओके, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही आस्क इफ समवन इज ग्रेटफुल टू यू टिल द एंड ऑफ द डे. म्हणजे आपण असं काहीतरी कार्य करायला पाहिजे की कमीत कमी आजच्या दिवसामध्ये कोणीतरी आपल्याला ग्रेटफुल असलं पाहिजे. ओके, म्हणजे कोणीतरी आपला आभार मानला पाहिजे. ओके, असं आपण एका दिवशी किंवा प्रत्येक दिवशी एक दिवस, आता दिवसामध्ये दिवसभर आपण वागतो, त्याच्यामुळे कोणीतरी आपल्याला ग्रेटफुल वागलं पाहिजे किंवा कोणीतरी आपल्याला थँक्यू बोललं पाहिजे, असं वागायचं पाहिजे, असं पोएट म्हणतो. इन शॉर्ट द पोएट वॉन्ट्स द रीडर नॉट टू वेस्ट दिस डेज. ही शूड यूज इट फॉर बेटर टुमॉरो. आपला आजचा दिवस कशाही पद्धतीने वेस्ट करायचा नाही, असा पोएट सांगतो. सेकंड, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से हॅव यू अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. जर आपण संध्याकाळी झोपल्यावर, आता स्लंबर म्हणजे इथे झोप किंवा स्लीप, आपण डोळे बंद करून घेतो. आता कधी उठतो आपण सकाळीच, परंतु आपण कधी विचार केला आहे का की आपण उद्याचा दिवस कमवून घेतला आहे देवाकडनं. आपण कधी देव आपल्याला बोलेल का की तू उद्याचा दिवस चांगला कमवला आहेस, आता ही ऑफर घे, उद्याचा दिवस तू अजून असा डबल जग.
नाही, अशा गोष्टी आपल्याला काही होत नाही. आपण काय करतो, दिवस येतात जातात आहे ना, तेवढं आपण काउंट करत नाही आणि त्याचं महत्त्व पण ठेवत नाही. आता याचा आन्सर काय, इलॅबोरेट आयडिया एक्सप्रेस इन दिस लाईन. देर इज नो ॲश्युरन्स ऑफ आवर लाईफ आहे ना, आपल्या जीवनाचं काही खात्री नाही किंवा गॅरंटी नाही. आपण कधी जातो, कधी आपल्या आयुष्याचं काही सांगता येत नाही, किती आयुष्य आहे ना. तर त्यासाठी सो ईच डे वी शूड लिव्ह युजफुल फॉर ग्रँटिंग वन मोर डे दॅट इज टुमॉरो फ्रॉम गॉड. म्हणून जर आपण प्रत्येक दिवस जो दिलेला आहे गॉडने आपल्याला आहे ना, तो प्रत्येक युजफुल केला पाहिजे, त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे. So poet asks and confirm that reader at the end of the day ask ourselves. पोएट कन्फर्म करून घेतो की तुम्ही खात्री करून घ्या, दिवसाच्या शेवटी संध्याकाळी दिवस संपल्यानंतर तुम्ही स्वतःला विचारा, वेदर वी हॅव डन गुड फॉर अदर्स ऑर वेस्टेड डे. आपण काय चांगलं काम इतरांसाठी केलं आहे का? नसेल केलं तर मग आपण हा दिवस निरर्थक घालवला. मग डीड ॲटलिस्ट वन पर्सन फील ग्रेटफुल फॉर युअर ॲक्ट ऑफ हेल्प. एक तरी व्यक्ती आपल्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे ग्रेटफुल वाटला का तुम्हाला? इफ नथिंग वी शुड स्पीक काइंड वर्ड टू द स्ट्रेंजर. जर असं नाही झालं तर एका अनोळखी व्यक्तीला आपण काइंड वर्ड बोललो का, चांगले वर्ड बोललो का? ओके. सो वी शुड हेल्प अनसेल्फिशली टू अदर. इतरांना आपण निस्वार्थपणे मदत केली पाहिजे. सो दॅट इज एक्सपेक्टेशन फ्रॉम गॉड. आणि हेच गॉडला अपेक्षित आहे असं पोएट बोलतो इथे. द पोएट सजेस्ट दॅट वन शुड डू गुड टू अदर्स, कम्प्लीट द टेबल बाय गिविंग एक्झाम्पल ऑफ डुईंग गुड टू फॉलोइंग पीपल. बघा, आता आपण फॅमिली मेंबर, फ्रेंड्स, नेबर्स आणि हे 3 कॉलम दिलेत. तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन आहे की सजेस्ट दॅट वन शुड डू गुड टू अदर्स. आपण इतरांना आपण काय काय मदत करू शकतो? फॅमिली मेंबरला आपण काय मदत करू शकतो? आता घरी बसल्या बसल्या आपण फॅमिली मेंबरला, म्हणजे घरी आपली आई असेल, ओके, काम करणारी, तिला आपण आपल्या घरच्या कामामध्ये मदत करू शकतो. हेल्प इन हाऊसहोल्ड कोर्स, ओके, हेल्प टू मदर. किंवा आपल्या घरी वृद्ध लोक असतील, आजोबा, आजी, टेक केअर ऑफ एल्डरली. आपण त्यांची काळजी घेतो, त्यांना मदत करतो. ओके, हे फॅमिली मेंबरला मदत कर. आता फ्रेंडसाठी काय मदत करतो आपण? ऑलवेज बी रेडी टू हेल्प. त्या मित्रासाठी तर आपण तत्पर असलं पाहिजे, कधी पण मदतीचा हात आपण त्यांना दिला पाहिजे. किंवा गुड ॲडवाईस, मोरल सपोर्ट. जर आपण त्यांना काय पैशाची मदत नाही करू शकत, त्याला उपदेश देऊ शकतो चांगला, मॉरल सपोर्ट देऊ शकतो. ओके, हे 2 प्रकारचे मित्राला आपण मदत करू शकतो. आणि नेबर्सला आपण काय करू शकतो मदत? एक तर महत्त्वाचं, नॉट टू डिस्टर्ब. कारण आपण आता ज्या सिस्टममध्ये राहतो, ब्लॉक सिस्टममध्ये, बिल्डिंगमध्ये, त्यावेळेस आपल्या वागण्यामुळे जर त्यांना त्रास होत असेल तर आपण ते डू नॉट डिस्टर्ब करायला पाहिजे. इतरांना त्रास होईल असं वागलं नाही पाहिजे. किंवा लिव्ह टुगेदर विथ कोऑपरेशन. आपण एकत्र न भांडणतंटे करता एकत्र राहिलं पाहिजे. ओके, तर हे आपलं चांगलं वागणं असतं. कधी कोणासोबत? फॅमिली मेंबर, फ्रेंड आणि नेबर्स. तुम्ही देखील तुमचे पॉईंट इथे ॲड करू शकता. A3, pick out the describing word from the poem and add a noun of your own. One is done for you. आता पोएममध्ये असे काही नाऊन आहेत, त्याला जे ॲडजेक्टिव्ह असतात, डिस्क्रायबिंग वर्ड्स, ते डिस्क्राईब वर्ड तुम्हाला करायचे. फॉर एक्झाम्पल दिले, टॉयलिंग टाईम. आता टाईम हे नाऊन आहे आणि टॉयलिंग हा त्याला डिस्क्रायबिंग वर्ड आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. तसं कोणकोणते डिस्क्रायबिंग वर्ड कोणत्या नाऊनला विचारले ते तुम्हाला लिहायचे. आता बघा इथे हॅपियर एनीबडी. तर हॅपियर हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे, यूज फॉर एनीबडी. चेअरफुल ग्रीटिंग. चेअरफुल हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे ग्रीटिंगसाठी. ग्रेटफुल समवन. फेडिंग होप्स. काइंडली वर्ड. चर्लिस हाऊडी. रिजॉयसिंग हार्ट अँड स्लीपिंग डेज. ओके, हे डिस्क्रायबिंग वर्ड याला ह्या त्यांच्यानंतरचा येणारा जो वर्ड आहे हाऊडी, हार्ट, डेज, होप, समवन, याच्या अगोदरचे वर्ड आहे डिस्क्रायबिंग वर्ड आणि हे नंतरचे वर्ड आहेत नाऊन. मॅच द वर्ड्स गिवन इन द कॉलम ए विथ देअर मिनिंग. आता इथे तुम्हाला मिनिंग मॅच करायचे.
ओके. आता कॉलम मध्ये आन्सर डायरेक्ट मी इथे लिहिलेले आहेत. चेअरफुल, चेअरफुलचा मिनिंग होतो हॅपी. सेल्फिश, सेल्फिशचा मिनिंग होतो कन्सर्न विथ वन्स ओन प्लेजर, म्हणजे आपण आपल्याच आनंदाचा विचार करतो, म्हणजे स्वार्थी. सोरली, सोरली म्हणजे इथे विथ फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट. ओके. आणि डिस्कंटेंट म्हणजे लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. देर आर फ्यू एक्झाम्पल ऑफ होमोनिम्स इन द पोएम. आता होमोनिम मीन्स व्हॉट? सेम प्रोनाऊन्सिएशन, सेम स्पेलिंग बट डिफरंट मिनिंग, त्याला आपण होमोनिम्स म्हणतो. ज्या शब्दाचा सारखा उच्चार असतो आणि स्पेलिंग पण सारखं असतं परंतु अर्थ वेगळे असतात, त्याला होमोनिम्स म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल स्पोक, इथे शब्द दिला आहे, त्याचा स्पेलिंग पण सेम आहे आणि उच्चार पण सेम आहे परंतु वेगळा वेगळा अर्थ होतो. तसं तुम्हाला इतर शब्द शोधून काढायचा अर्थ वेगळा होतो. इथं दिलेत बघा. पहिला आहे पास्ट. नाऊ पास स्पेलिंग सेम. आता हे पास म्हणजे पहिलं आपण एक्झाम पास होतो त्याला आपण पास म्हणतो, बरोबर. बी सक्सेसफुल इन द पास. आणि दुसरा आहे वेंट पास्ट किंवा लेफ्ट बिहाइंड. आपण जाताला रस्त्यावरून जातो, हा गेला, हा पास बाय है ना. तर ते पास त्याचा वेगळा अर्थ होतो. उच्चार सेम आणि स्पेलिंग पण सेम. डीड बघा, हे DEED एक ॲक्शन, सॉरी इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. ॲक्शन, डीड म्हणजे एखादं कृत्य आणि दुसरं म्हणजे लास्ट डॉक्युमेंट साइन फॉर प्रॉपर्टी. आपण प्रॉपर्टीसाठी एखादं कागदपत्र साइन करतो त्याला आपण डीड म्हणतो. तिसरा आहे वेस्ट. वेस्ट म्हणजे यूज ऑर स्पेंड केअरलेसली है ना. आपण एखादा वस्तू किंवा आपण केअरलेसली यूज केलं आणि निरर्थक, वेस्ट म्हणजे वेस्ट करून टाकलं. ओके, म्हणजे त्याचा यूज आपण केला नाही. आणि दुसरा अर्थ होतो पार्ट ऑफ ह्युमन बॉडी, म्हणजे आपली जी कंबर आहे त्याला आपण वेस्ट पण म्हणतो. स्कार, स्कार म्हणजे मार्क ऑन द स्किन. आपल्या चेहऱ्यावर एखादा खून असेल, निशाण असेल त्याला आपण स्कार म्हणतो. आणि दुसरा अर्थ असा होतो की स्टीप हाय क्लिफ ऑफ रॉक आउट क्रॉप स्पेशली ऑफ लाईमस्टोन. लाईमस्टोनमध्ये जो हाय क्लिफ असतो रॉकवर है ना, त्याला आपण स्कार म्हणतो. फाइंड आउट एक्सप्रेशन फ्रेसेस विच डिनोट गोईंग अवे फ्रॉम ईच स्टांजा. आता ह्या स्टांजामध्ये प्रत्येक लाईनमध्ये काय, 1-2-3 लाईनमध्ये गोईंग अवे असा असणारा एक वर्ड फ्रेज यूज केलेला आहे. ओके, ते कोणत्या स्टँजामध्ये आहे ते अर्थ आणि ते आपल्याला लिहायचं आहे. आता पहिला इथं व्हॅनिशिंग इन थ्रॉंग. आता व्हॅनिशिंग इन थ्रॉंग म्हणजे गर्दीमध्ये जाणे. ओके, तसं असे गोईंग अवे जाण्याच्या अर्थाचे वर्ड फ्रेज कोणत्या लाईनमध्ये कोणते वर्ड यूज केले ते लिहायचे. आता बघा आन्सर दिलं आहे. फर्स्ट लाईनमध्ये आहे, फर्स्ट स्टांजामध्ये इन इज ऑलमोस्ट ओव्हर. ओके, ह्याचा अर्थ की आता झालं, आता जायचं आहे. ओके. पास धिस अवे, सेकंड स्टांजामध्ये पास्ट हिज वे. ओके, तो निघून गेला. ओके, पास्ट हिज वे. थर्ड स्टांजामध्ये इज ऑलमोस्ट ओव्हर, परत तोच शब्द आलेला आहे. फोर्थ स्टांजामध्ये व्हॅनिश इन थ्रॉंग, तो गर्दीमध्ये निघून जातो. ओके, व्हॅनिश इन द थ्रॉंग म्हणजे गर्दी, व्हॅनिश म्हणजे गायब होणे किंवा जाणे. पाचव्या स्टांजमध्ये आहे रस्ट अलॉंग. ओके, म्हणजे फास्ट जाणे. ओके, आणि सिक्स स्टांजामध्ये वेअर फेडिंग नाव, आता तो नाहीसा होतो किंवा जात आहे. हे सगळे सिमिलर वर्ड फॉर गोईंग अवेसाठी आहेत. ॲक्टिव्हिटी 4 आहे द पोएट हॅज यूज डिफरंट पोएटिक डिव्हायसेस लाईक ॲलिट्रेशन, इंट्रोगेशन इन द पोएम. आता पोएममध्ये महत्त्वाचे 2च फिगर ऑफ स्पीच आहेत, ॲलिट्रेशन अँड इंट्रोगेशन. इंट्रोगेशन तर प्रत्येक लाईनमध्ये. इंट्रोगेशन म्हणजे काय, क्वेश्चन जो लाईन पोएममध्ये असतो त्या रेटॉरिकल क्वेश्चनला आपण इंट्रोगेशन म्हणतो. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट द लाईन्स. ओके, आता इथे दिलेत आन्सर ॲलिट्रेशनचे 2 लाईन. ओके, सो वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. इथं यस सिम्पल आणि हे सेल्फिश सिम्पलचं यस साऊंड, जो पहिला साऊंड रिपीट होतो प्रत्येक शब्दाचा त्याला आपण ॲलिट्रेशन म्हणतो. ओके, म्हणजे ॲलिट्रेशन म्हणजे काय,
दोन शब्द किंवा दोनपेक्षा जास्त शब्दाचे पहिले साऊंड लेटर ते जर दोन वेळा किंवा दोनपेक्षा जास्त वेळा रिपीट झाले तर त्याला अलिट्रेशन म्हणतो. तसंच ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से. ओके, इथं पण येस येस रिपीट होतं स्लंबर अँड से, त्यावेळेस वाय वाय पण होतं यू युअर. ओके, तर याचा अर्थ आहे इथं पण यू आहे, तर हे पण साऊंड रिपीट होतो, त्याला म्हणायचं अलिट्रेशन. आणि पूर्ण जर वर्ड रिपीट होत असेल, बघा इथं यू आहे आणि इथं पण यू आहे, तर त्याला रिपिटेशन म्हणतो. जर दोन वर्ड किंवा दोनपेक्षा जास्त वर्ड एकाच लाईनमध्ये रिपीट होतात त्याला रिपिटेशन म्हणतात. आणि अलिट्रेशन म्हणजे फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड इज रिपीटेड. आणि दुसरा आहे इंट्रोगेशन. इंट्रोगेशन म्हणजे क्वेश्चन, पोएममध्ये जो असतो त्याला क्वेश्चन. इथं दोन क्वेश्चन आहेत लिहिलेले, परंतु पोएममध्ये भरपूर क्वेश्चन आहेत, ते कोणतेही दोन तुम्ही इथे लिहू शकता. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. इज देर एनीवन टू अटर नाऊ काइंडली वर्ड ऑफ यू. कोणताही तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. द राइम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाइंड द राइम स्कीम ऑफ द अदर स्टांजा. जर तुम्ही रीड केलात केअरफुली दुसरा स्टांजा, तिसरा स्टांजा, चौथा स्टांजा, तुम्हाला प्रत्येक स्टांजाची राइम स्कीम सेम दिसेल, AABB. म्हणजे आपण आन्सर लिहू शकतो ऑल ओव्हर द पोएम द राइम स्कीम इज AABB. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट. आता हे जे अबाउट पोएम टायटल पॉईंट दिलेले असतात त्या पॉईंटविषयी तुम्हाला विथ द हेल्प ऑफ पॉईंट ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तर सांगितलं पहिला पॉईंट बघूया. अबाउट द पोएम पोएट टायटल. ओके, द पोएम हॅव यू अर्न युअर टुमॉरो अँड इन्स्पिरेशनल पोएम रिटन बाय पीपल्स पोएट एडगर गेस्ट. ओके, आता पोएमविषयी सांगितलं आपण टायटल आणि पोएटचं नाव, आणि पोएममध्ये विषयी पण इन्स्पायरेबल सांगितलं. तर आपण टायटलविषयी सांगू. टायटल ऑफ द पोएम इट सेल्फ सिग्निफाय द इम्पॉर्टन्स ऑफ द डे वी लिव टुडे फॉर कमिंग टुमॉरो. ओके, अँड द टायटल मोटिवेट अस टू थिंक इफ वी हॅव डन समथिंग रिमार्केबल फॉर अदर. टायटलमध्येच हॅव यू अर्न टुमॉरो हे टायटल वाचल्या वाचल्या आपला विचार काय येतो, आपण खरंच आज काय केले का उद्यासाठी, हे आपल्या मनामध्ये येतं. थीम आहे बघा. थीम सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ द पोएम इज व्हॉट अबाउट बिईंग थॉटफुल इन एव्हरीडे लाईफ फॉर अदर्स. ओके, आपण इतरांसाठी काय करतो का ह्याचा विचार करणे. ईच क्वेश्चन आस्क्ड बाय पोएम फोर्सेस अस टू आस्क आवरसेल्फ इफ वी आर काइंड अनसेल्फिश ऑर थॉटफुल. प्रत्येक क्वेश्चन पोएममधला आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो की आपण खरंच काइंड आहोत का, निस्वार्थी आहोत का, किंवा विचार करणारे आहोत का. वी लिव्ह आवर लाईफ एव्हरी डे बाय डुईंग आवर वर्क बेनिफिशियल फॉर अस ओनली. ओके, आपण आपलं जीवन जगताना आपलंच काम करतो, आपल्याच फायद्यासाठी करतो, परंतु वी निग्लेक्ट ऑर फॉरगेट टू डू समथिंग टू अदर. आपण इतरांसाठी काय करण्यासाठी निग्लेक्ट करतो. इफ वी डू गुड टू अदर्स ऑर स्पीक जस्ट काइंड वर्ड टू अदर्स द गॉड विल ऑफर अस द डे ऑफ टुमॉरो. आपण जर आज चांगलं काम केलं तर उद्याचा आपल्याला देवाकडून चांगला दिवस भेटू शकतो. असं हे थीम आहे. पोएटिक डिवाइस लँग्वेज स्टाईल. आता याच्यामध्ये आपल्याला याचे कोणकोणते फिगर ऑफ स्पीच यूज केल्यात, लँग्वेज कशी आहे किंवा स्टाईल कशी आहे पोएमची. ओके, आता बघा, द होल पोएम इज पिक्चराइज विथ अ नंबर ऑफ क्वेश्चन. है ना, क्वेश्चनच जास्त आहे त्या पोएममध्ये. त्याला म्हणायचं रेटॉरिकल क्वेश्चन. जे पोएममध्ये किंवा स्पीचमध्ये क्वेश्चन विचारतात त्या क्वेश्चनला म्हणायचं रेटॉरिकल क्वेश्चन. रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजे द क्वेश्चन विच इज आस्क बाय द पोएट बट आन्सर इज नॉट एक्सपेक्टेड. पोएटकडून तो क्वेश्चन विचारला जातात परंतु आपल्याला आन्सर त्या पोएटला द्यायची गरज नाही, त्याला म्हणायचं रेटॉरिकल क्वेश्चन. यूज बाय द पोएम emphasize the meaning of what the poet wants to convey. The use of alliteration is done for poetic effect. Okay, here alliteration figure of speech चा यूज केलेला आहे. and the language is so simple to understand easily and the four stanza AABB rhyme scheme आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता स्पेशल फीचर ऑफ द पोएम किंवा टोन. आता स्पेशल फीचर म्हणजे काय नेमकं या पोएममध्ये. द स्पेशल फीचर ऑफ पोएम इज पॅटर्न ऑफ रेटॉरिकल क्वेश्चन. नुसते क्वेश्चन आहेत. ओके, किंवा सिम्पल लँग्वेज आहे. ओके, आणि एक ग्रेट मेसेज पण आहे.
हे स्पेशल फीचर आहे. ओके. आता टोन हा कशाला येतो, आपण भरपूर टोन असतात पोएमचे. ह्युमरस टोन असतात, सिरियस टोन असतात, ओके, आयरॉनिक असतात, सटॅरिकल असतात. ओके, काही पोएम उपहासात्मक असतात, काही पोएम विनोदी असतात, काही पोएम गंभीर असतात. त्याला टोन म्हणायचं. तर इथे द टोन ऑफ द पोएम इज सिम्पल. इथं काय साधा टिम्पल सिरियस पण सांगू शकतो तुम्ही, कारण हा लाईफ विषयी भरपूर सिरियस आहे. ओके. कन्सेशनल अबाउट द थिंग्स वी डू. ओके. अँड द एक्झिस्टन्स ऑफ द मॅन इज डिपेंड अपॉन हिज गुड डीड्स ऑफ टुडे. आता व्हॅल्यू मेसेज. आता परत ह्या पोएमची काय व्हॅल्यू किंवा मेसेज आहे, काय संदेश सांगते पोएम. द पोएम इज जनरली क्लिअर्ड. वाट आता आपण रीड केल्यानंतर आपल्याला सगळं कळतं पोएममध्ये काय आहे, की द वन शूड लिव्ह द लाईफ बाय डुईंग डेडिकेटेड वर्क फॉर अदर. एखाद्याने एक चांगलं काम इतरांसाठी कल्याणकारी वागलंच पाहिजे. वी शूड रिअलाइज आवर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द सोसायटी वी लिव्ह इन. ओके, आपण समाजामध्ये राहतो, आपली जिम्मेदारी सोसायटीच्याबद्दल काहीतरी असते. वी शूड डू समथिंग एक्स्ट्रा रॅदर दॅन दॅट ऑफ आवर डेली रुटीन. रोजचे काम केल्यापेक्षा इतर कामं देखील आपण करायला पाहिजे. सो वी शूड हेल्प, शो काइंडनेस ऑर एन्करेज द अदर. द पोएम इज व्हॅल्युएबल ॲज ह्युमॅनिटी. ओके, असं मेसेज पोएममध्ये आहे. आता युअर ओपिनियन अबाउट द पोएम, तुम्ही काही पण लिहू शकता. आय लाईक द पोएम, इट इज इन्स्पायरेबल पोएम. ओके. In my opinion, the poem is best piece of writing that realizes us. Okay, here spelling mistake is there. That realizes us to think or do something good for other. Okay, it teaches us the real meaning of life. I like the poem very much. Here realizes आहे बरं काय, REALI, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. Prepare a mind map on how to plan a goal for tomorrow or my future goal. तुम्हाला टेक द हेल्प ऑफ पॉईंट गिवन इन द रायटिंग स्किल. ओके, आता एक मॅप, माइंड मॅप तुम्हाला झालेला आहे लेसन रायटिंग स्किलमध्ये. तर माइंड मॅप लिहायचं कसं, ॲक्च्युली माइंड मॅप लिहिताना एक डायग्राम काढायची. ओके, अशी आपण जे थॉट करतो वेब डायग्रामसारखी. इथे सेंटरमध्ये लिहायचं माय फ्युचर प्लॅन. आता माय फ्युचर प्लॅन इथे तुम्हाला दिलेत पॉईंट, फक्त हे डायग्राममध्ये नाही दिले. आता तुमचं फ्युचर प्लॅन काय असेल. ओके, पहिला फ्युचर प्लॅन असेल HSC पास करायचं चांगल्या मार्काने. सो पास HSC विथ गुड मार्क. ओके. ओके, आणि त्याच्यानंतर काय दुसरा फ्युचर प्लॅन असेल, त्याच्या पुढं पण काय करू शकतो ना, जॉईन इंजिनिअरिंग. हे सब पॉईंट झाले. इकडे तुला बाकीच्या तिकडे सब पॉईंट लिहायचे, जॉईन इंजिनिअरिंग किंवा जॉईन मेडिकल. ओके, पण याच्यापैकी दुसरा काय प्लॅन असेल, ते दुसरा प्लॅन तुम्ही BComला असाल. ओके, तर तुमचं कॉमर्स कंप्लीट करायचं, डिग्री घ्यायची, अकाउंटंट करायचं किंवा CAला जायचं. असे काय असतात हे प्लॅन आपले एकमेकावर डिपेंड असतात. ही जी चेन आहे, सब पॉईंट सब पॉईंट, हे कंटिन्यू जर आपण हे डायग्राममध्ये लिहिलं तर ते झालं तुमचं माइंड मॅपिंग. तिथं पॉईंट दिलेत फक्त, ते तुम्ही करू शकता. राईट अ सेट ऑफ 8 to 10 क्वेश्चन टू बी आस्क्ड टू द सोशल वर्कर. ओके, चाइल्डहूड पॉईंट देत असतात इंटरव्ह्यू क्वेश्चनचे. ते इंटरव्ह्यू क्वेश्चनचे पॉईंट दिले. चाइल्डहूड, एज्युकेशन, सर्व्हिस, डिफिकल्टी, फ्युचर प्लॅन, अचिव्हमेंट, मेसेज. ओके, तुम्हाला क्वेश्चन लिहिताना स्टार्टिंग करावं लागेल. ओके, क्वेश्चनची इंट्रोडक्शन करावं लागेल, त्या व्यक्तीला इंट्रोड्यूस करावं लागेल, तुम्हाला इंट्रोड्यूस करावं लागेल. ते पहिला डायरेक्ट क्वेश्चन आन्सर नाही लिहायचे, फक्त क्वेश्चनच लिहायचे असतात. आणि दिलेले पॉईंट कधी आहेत त्याची सिक्वेन्सली तुम्हाला क्वेश्चन लिहायचे असतात. सिक्वेन्स मस्ट आहे आणि ग्रामॅटिकल क्वेश्चन शुड बी करेक्ट. सो इथे बघा, गुड मॉर्निंग सर और मॅडम, वेलकम टू आवर कॉलेज. आय एम डॅश. ओके, द हेड बॉय ऑफ द कॉलेज, हेड गर्ल ऑफ द कॉलेज वुड लाईक टू आस्क यू फ्यू क्वेश्चन ॲज अन इंटरव्ह्यू. माय फर्स्ट क्वेश्चन इज. ओके, आता पहिला क्वेश्चन चला आहे ना, चाइल्डहूड आहे पॉईंट इथे, तर आपण चाइल्डहूडवरच पहिला क्वेश्चन विचारू. तर वुड यू शेअर सम मेमरीज ऑफ युअर चाइल्डहूड, किंवा व्हॉट वेअर युअर हॉबीज इन चाइल्डहूड, वेअर डिड यू कम्प्लीट युअर हायर एज्युकेशन, व्हॉट डिफिकल्टी डिड यू फेस ड्युरिंग अर्ली लाईफ ऑर एज्युकेशन, व्हॉट मेड यू कम इन टू द सोशल सर्व्हिस फील्ड. हा पॉईंट आहे बघा सोशल सर्व्हिसचा.
सर्व्हिस एज्युकेशनचे 2 पॉईंट झाले. एज्युकेशनवर आपण डिफिकल्टी किंवा हायर एज्युकेशन विचारला, सर्व्हिस पण विचारला. ह्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कसं काय आलात, व्हॉट मेड यू कम इन टू द सोशल सर्व्हिस फील्ड, ह्या फील्डमध्ये तुम्हाला कसं काय तुम्ही आलात. व्हॉट चॅलेंज डू यू हॅव टू फेस ड्युरिंग युअर सोशल वर्क. चॅलेंजेस क्वेश्चन असतो, हा फिक्स असतो कोणाचे चॅलेंज किंवा डिफिकल्टी, त्यावेळेस तुम्हाला असा क्वेश्चन विचारायचा. विच वन इज युअर मोस्ट इम्पॉर्टंट अचिव्हमेंट. आता अचिव्हमेंट ग्रेट पर्सनच्या भरपूर असतात, त्याच्यापैकी तुमची कोणती महत्त्वाची आहे ते विचारायचं. आणि लास्ट क्वेश्चन फिक्स असतो बघा, व्हॉट मेसेज वूड यू लाईक टू गिव्ह टुडेज कॉलेज गोईंग स्टुडंट. सॉरी, इथे परत स्पेलिंग मिस्टेक झाली. ओके, कॉलेज गोईंग स्टुडंट, कॉलेज गोईंग स्टुडंट्स, त्याला तुम्ही काय मेसेज देऊ शकता. लास्ट क्वेश्चन तर फिक्स असतो. आता लास्ट आहे बघा, कंपोज 4-6 लाईन्स ऑन युअर ओन गुड डीड्स. या तुम्हाला 4 ओळीची पोएम लिहायची, 4 किंवा 6 ओळीची. ट्राय टू राईट बाय युअर ओन. ओके, दिस इज क्वेश्चन फॉर यू. अँड मोस्ट इम्पॉर्टंट की लास्ट पोएमला जशी होती विदाउट राईम स्कीम. ओके, विटमॅनची पोएम, त्याला राईम स्कीम नव्हतं, तसं पण तुम्ही विदाउट राईम स्कीमची पोएम बनवू शकता. ओके, परंतु तुमचे थॉट जे असतात ते महत्त्वाचे असले पाहिजे. आणि 6 क्वेश्चन आहे, फाइंड आउट डिफरंट करिअर अपॉर्च्युनिटी इन द फील्ड ऑफ सोशल वर्क. हा तुमच्यासाठी दिला आहे. तुम्ही जनरली फाइंड आउट करा कोणकोणते अपॉर्च्युनिटीज असतात सोशल वर्क फील्डमध्ये. ओके, आणि NGOची माहिती कलेक्ट करा. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट NGO वर्किंग फॉर द अंडर प्रिव्हिलेज सेक्शन. ओके, अशा पद्धतीने हा पूर्ण तुमची ॲक्टिव्हिटी झाली. ओके, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. जे तुम्हाला वाटतं आहे की काय क्वेश्चन, काय कन्फ्युजन असेल, ओके, त्याचं क्लिअर आपण डाऊट क्लिअर करू आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा. ओके, नेक्स्ट पोएम आपण घेऊ किंवा 3rd सेक्शनमधला घेऊ. ओके, बाय, थँक्यू.